श्री दत्त भक्त परिवार आदरणीय अविनाश दादा यांचे अमृततुल्य मार्गदर्शन नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी समर्थ. माझ्या अखंड गुरु प्रणालीला माझे कोटी कोटी प्रणाम. माझ्या दादांना माझे कोटी कोटी प्रणाम. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. 5 मिनिट मी माझे अनुभव सांगते. म्हणजे आत्ताचे अनुभव म्हटलं तर 5-6 दिवसात 15-20 दिवसाखाली ऍडमिन मीटिंग मध्ये दादा असं म्हटले की मला खूप निगेटिव्हिटी लागतीये किंवा माझी काही सेवा होत नाहीये. तर आमच्या ऍडमिन लोकांच्या मनात आलं की आपण दादांसाठी ऍडमिन मध्ये तरी सेवा घेऊयात. म्हणजे आता काही सेवेकरी बरेच आहेत असे की दादांसाठी सेवा करतात न सांगता सुद्धा. आम्ही काही वेगळं करत नाहीये, पण खरंच अनुभव सांगण्यासारखे आहेत म्हणून सांगते मी. आता काही चुकलं तर मला क्षमा करा. आम्ही ऍडमिनने ठरवलं की दादांसाठी आपण सेपरेट संकल्प घेऊन त्यांच्यासाठी सेवा करू. आणि मेळाव्याच्या आधीपासून आम्ही सुरुवात केली. आता जो मेळावा झाला त्याच्या आधी दादांना त्याच्यातून फरक पण पडला. दादांना बरं पण वाटत होतं. कारण असा पहिला माझ्या अनुभवाने तर दादांची पहिलाच मेळावा असेल की मेळावा झाल्यानंतर दादा ड्युटीला गेलेत. नाही तर दादांना 2 दिवस त्रास होतो हे चांगलं माहिती आहे आम्हाला की दादांना खूप त्रास होतो. दाखवत नाही दादा, पण दादांना खूप त्रास होतो मेळाव्यावरून आल्यावरती. लोकांची सगळी निगेटिव्हिटी लागलेली असते. पण हा पहिला मेळावा होता की दादा ऑफिसला गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता काय पोहोचले ते घरी. त्यानंतर ते दुपारी ऑफिसला गेले आणि ते ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आणि ती सेवा कंटिन्यू तशीच ठेवायची असं ठरवलं. आणि असं वाटायचं की आपण जर दादांसाठी सेवा घेतली तर आपल्याला सुद्धा काही अंशी त्रास होऊ शकतो, म्हणजे असं वाटायचं मनात. पण सुरुवातीला झाला बरं का 2-4 दिवस खरंच खूप त्रास झाला. मला स्वतःला पण खूप त्रास झाला. पण नंतर तो त्रास पूर्ण संपला आणि एवढे सुंदर ज्यावेळेस आपण आपल्या गुरूंसाठी सेवा करतोय ना, एवढे सुंदर सुंदर अनुभव यायला लागले ना, खूप छान. म्हणजे निस्वार्थ भावनेने आपण जेव्हा त्यांच्या चरणांसाठी खरंच सेवा करतोय आपल्या दादांसाठी ना, स्वतःचा म्हणजे खरंच आपल्याला आपण जेव्हा सेवा करतोय त्याचं जे पुण्य आहे ना, कदाचित त्यापेक्षा 10 पट 100 पटींनी आपले गुरु आपल्याला फळ देतात. असं मला एवढ्या 15 दिवसातच मला एवढी प्रचिती यायला लागली त्याची. मी नाही लपवू शकत. म्हणजे मला सहन होईना ते की आपण खरंच कंट्रोल होईना मला, म्हणजे सहन होण्यापेक्षा की आपण खरंच सांगावे अनुभव की किती सुंदर अनुभव देतात. म्हणजे पहिला अनुभव म्हणजे माझं घर आहे ते मी जुनं घेतलेलं आहे. मी घेताना 18 वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये मी 2010 मध्ये राहायला आलेले. जवळजवळ 35-37 वर्ष झाले. आणि शोषखड्डा आहे तिथं. साधंच घर आहे माझं. आणि त्याच्यामध्ये एवढे कसले किडे ते मला माहिती नाही. ते पैसा म्हणतात काय म्हणतात मला त्याचं नावही माहिती नाही. तर ते तसे झाले आणि ते माझ्या लक्षात नाही आलं, पण ते वाढत वाढत एवढे वाढलेत ना की मला अक्षरशः किळस यायला लागली त्याची. आणि मी उचलून सगळे ते बाहेर आणत पसरायचे आणि मी सगळं ते उचलायचे स्वामींचं नाव घेऊन, दादांचं नाव घेऊन. आणि त्यांना म्हणायचे मला दोष नका लागून देऊ, मला तुम्हाला मारायचं नाहीये, पण कृपा करून इथं होऊ नका तुम्ही. मी नुसते भिंतीच्या पलीकडे टाकून द्यायचे, पण त्याचं प्रमाण मी जेवढं टाकल त्याच्या 10 पट वाढत राहायचं. मी माझ्या भांडीवालीला म्हटलं तर ते म्हणले अहो सगळीकडे होतात ह्याचं काही नाही एवढं. पण म्हटलं 40 वर्षात जर हे झालं नाही तर हे आत्ता कशाला पाहिजे. माझं म्हणणं राहावेनाच. मी दादांना मेसेज केला. दादा म्हटलं फोटो टाक. मी दादा म्हणले याची मला ना अक्षरशः खूप किळस येते, मला हे काय येते मला माहिती नाही, हे जाण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा. तर दादा म्हणले ताई विभूती टाका त्याच्यावरती. विभूती टाकली, पण तरी पण एवढं मला वाटावं एवढं असं काही प्रमाण कमीच नाही झालं. पण जसं आता दादांची सेवा चालू केली आहे ना, अक्षरशः मी आज शॉक झाले. एखाद दुसराच तो किडा असेल तिथं. काल परवा सुद्धा तिथं 2-4 दिवसाखाली खूप होते आणि ते आज अक्षरशः सगळे आज गुरुवार आहे आणि असं जवळजवळ म्हणजे 99.99 प्लस म्हटलं तरी चालेल की ते सगळं गायब झालंय तिथून. मला एवढं विशेष वाटलं ना त्याचं, खूप म्हणजे खूप विशेष वाटलं. आणि हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे.
कारण सारखं मला 5-5 मिनिटाला जाऊन मला ते सुपलीत भरून पलीकडे टाकावं लागायचं. मला ते कुठली पावडर काहीच तिथं टाकू वाटत नव्हतं, कारण ते त्यांना मारण्याचं काम मला करायचं नव्हतं. म्हटलं आपण आधीच जे फेडतोय ते कमी आहे का, आणखीन आपल्याला दोष नाही लागून घ्यायचा. आपल्याला समजतंय आता की मुंगी मारलं तरी ते माणूस मारलं इतकंच पाप लागतं आपल्याला, तर आता आपल्याला काहीच मारायचं नाहीये. स्वामींनी दादांनी माझ्याकडून ते पापही वाचवलं. ते किती झाले असते तर मी त्यांना मारलं नसतं, फक्त फेकत राहिले असते. आणि पलीकडे फेकलं तर त्या पुढच्या बाजूनी सगळीकडून म्हणजे अक्षरशः ते घराला सगळ्या बाजू हे झाल्यासारखं होत होतं आणि आज सगळं नाहीसं झालं ते. हा पहिला अनुभव. दुसरा अनुभव म्हणजे 4-5 दिवसाखाली अं, असंच मला खूप थोड्याशा आर्थिक अडचणींमध्ये आहे मी सध्या, आणि दादांना मेसेज केला, दादा मी श्रीयंत्राची सेवा चालू केली आणि खरंच खूप आर्थिक अडचणी सध्या जाणवत आहेत. दादा मला मागायचं म्हटले, ताई त्या दादांना मी म्हटलं तर दादा खूप त्रास होतोय सगळ्याच बाजूनी. तर दादा म्हटले, ताई हे खूप छान आहे, उलट तुमचं स्वामी सगळे त्रास काढून घेतायत जास्त प्रमाणात देऊन आणि तुम्हाला दोषमुक्त करतायत. स्वामींनाच घाई लागली तुम्हाला लवकरात लवकर दोषमुक्त करण्यासाठी. जे आपल्याला 1% त्रास व्हायचा तो 10 पट होऊन आपण त्यातून लवकर मुक्त होणार आहे. मग मला समजायचं समजलं. पण तरी पण मी 4-5 दिवसाखाली दादा म्हटलं, दादा खरंच खूप मानसिक त्रास होतो या सगळ्यामध्ये. आर्थिक अडचणी खूप आहेत मला आणि काही माझ्या म्हणजे भिशी फंड वगैरे सगळं असतं आणि त्याच्यामुळे सारखी पैशाची देवाणघेवाण पण असते माझ्याकडं. आणि त्यावेळेस मला भिशीला पैसे भरायचे होते आणि माझ्याकडे नव्हतेच आणि दुसऱ्यांचं व्याज पण द्यायचं होतं. मी रडकुंडीला आले, काय करू काय करू. दादांना मनातल्या मनात म्हटलं, दादा मेसेज पण टाकला मी दादांना, दादा मी श्रीयंत्राची सेवा चालू करते म्हटलं. तुम्ही दिली सेवा खूप दिवस झाले पण मला सगळ्या ह्याच्यामध्ये होतच नाहीये, पण मी आता लगेच चालू केली, मागच्या गुरुवारपासून मी चालू केली. आणि काय मला बुद्धी सुचली काय माहिती, मी घरात काहीच पैसे पण नव्हते आणि ज्या घरातले पैसे ज्या पेटीमध्ये असतात मी सहज गेले त्याच्यात, तर त्यात 25,000 रुपये होते. आणि मला सवय अशी कुठं पण पैसे ठेवायची, पण ते मी पैसे माझ्या कशातले ठेवले, काय झालं मला काही माहिती नाही. पण ते पैसे बघून मला एवढा आनंद झाला. मी माझ्या मिस्टरांना विचारलं की तुमचे पैसे वगैरे ठेवलेत का तुम्ही घरात, तर म्हटले नाही, तुझेच असेल भिक्षेचे फंडाचे वगैरे बघ. म्हटलं काही का असेना, पण मी विसरले जरी असले तरी स्वामींनी मला ते त्या क्षणाला आठवण करून दिली. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. त्यासाठी मी स्वामींचे खूप, दादांचे खूप खूप धन्यवाद मानले. हा माझा दुसरा अनुभव आहे. आणि जी सेवा चालू केली दादांसाठी, तर एवढे म्हणजे खूप 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 अनुभव येतात. आणि काल मी सहज माझ्या मनात विचार करत होते की दादा तुम्ही तुमच्या या लेकराकडे कधी येणार, दादा तुमच्या या घरी कधी येणार. म्हणजे मला खूप वाईट वाटत होतं, म्हणजे काय माहिती मला काय होत होतं सुचत नव्हतं की दादांचे चरण ह्या घराला कधी लागतील असं मी विचार करत होते. आणि मी विचार करत होते दादा आणि वहिनी दोघांनी जोडीने यावं इथं, त्या लक्ष्मीनारायणच्या चरणांचा अभिषेक मला करायचा आहे. आणि काय मला वाटलं नाही माहिती, मी असंच दादांना मेसेज टाकला, दादा तुमचे चरण या घराला कधी लागणार, मला लक्ष्मीनारायणाचा दोघांचा अभिषेक करायचा आहे. आणि आज तर आमची सेवा आत्ताच झाली आणि ते सेवांमध्ये ज्यावेळेस नाथांचा मंत्र चालू होता, 5 फड्यांचा नाग खूप मोठा छान दिसत होता मला आधी. आणि त्याच्यानंतर माझ्या घरात सोफ्यावरती दादा वहिनी बसलेत आणि त्यांच्या मागे तो 5 फड्यांचा नाग आहे आणि दोघांच्या चरण 2 ताटांमध्ये आहेत आणि वहिनींचे चरण एवढे एवढे सुंदर होते. साक्षात लक्ष्मीचे जे चरण आहेत त्यापेक्षा किती पटींनी त्या चरणांवरती इतकं सुंदर दिसत होते ते चरण. आणि दादांचे चरण जसे दिसतात आपल्याला तसेच एवढं तेज होतं त्या चरणांमध्ये दोघांच्याही. अक्षरशः मी भानातच नव्हते की मी जप घेते, अक्षरशः दुसऱ्यांचा जप होता त्यांचं नव्हतं तरी मी पुढची माळ घेतली. म्हणजे मी एवढी बेभान झाले होते. ते त्या नागांमध्ये पण त्या फण्यांमध्ये पण एवढी चमक होती ना, जसं काही मणी आहेत त्या फण्यांमध्ये, एवढे सुंदर दिसत होते. एवढे सुंदर अनुभव दादांनी मला दिले, स्वामींनी दिले. खूप आहेत अनुभव, अनुभवांची खाण आहे इथं. आणि आपण जेव्हा खरंच स्वामींसाठी ऑनलाईन सेवेमध्ये आपण खरंच जे काही करतो ना त्या सहस्त्रपट आपल्याला मिळतं, म्हणजे मिळतंच. निष्काळजी आपण राहून सगळं स्वामींच्या दादांच्या चरणांवरती सोडून खरंच आपण फक्त
फक्त त्यांच्या चरणांवरती विश्वास ठेवून जेव्हा आपण राहतो ना, प्रचिती आल्याशिवाय राहत नाही याची रोज अगदी ते 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 मला खूप 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 अनुभवाने एवढा विश्वास व्हायला लागलाय ना ह्या सगळ्यावरती, की आपण खरंच कलियुगातल्या भगवंताजवळ आहोत. आपण भूतकाळाची पूजा करतो, पण कलियुगातले भगवंत आपल्याला दिसतायत, माहिती आहेत आणि त्यांच्या सोबत आपण आहोत आणि त्यांना आपल्याला ओळखायचंय आणि सगळ्यांनी ओळखावं एवढीच, आणि सगळ्यांना ओळखता यावं आणि विश्वास ठेवता यावा एवढीच मी स्वामींच्या आणि दादांच्या चरणी प्रार्थना करते. माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. झालेली सगळी सेवा मी माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करते. समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव, खूप सुंदर अनुभव. असेच अनुभव तुम्हाला येत राहू. सॉरी आणखीन एक अनुभव राहिला माझा सांगायचा. एकच मिनिट, मला आणखीन खूप महत्वाचा अनुभव सांगायचा आहे, विसरले मी या सगळ्यामध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ऍडमिन मीटिंग ना दादा एकदा सांगत होते की दत्तप्रभूंच्या चरणांवरती जर आपण रुद्राभिषेक केला तर त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे, खूप आहे, आपण करू शकतो. आणि मी दादांना दत्तप्रभूच मानते आणि माझ्या मनात असं आलं, जर दत्तप्रभूंच्या चरणांवरती अभिषेक करू शकतो तर आपण दादांच्या चरणांवरती अभिषेक करूच शकतो. तर मी भाऊबीजेच्या दिवशी मनात आल्याने मी लगेच दादांच्या चरणांची प्रिंट काढून आणली आणि त्या दिवशीपासूनच मी रुद्राभिषेक त्यांच्या चरणांवरती चालू केला. तर मला एवढे सुंदर अनुभव आले ना, अक्षरशः पहिल्या दिवशी एका चरणांवरती त्यांचं एक पाऊल उमटलं, दुसऱ्या चरणांवरती दुसरं पाऊल उमटलं आणि नंतर थोड्या दिवसांनी मला आतूनच असं दादा सांगतायत जसं काय की 11 वेळा सिद्धमंगल स्तोत्रांचा अभिषेक त्या चरणांवरती करा, सगळ्यांनी तीर्थ घ्या रुद्रासोबत आणि घरामध्ये शिंपडा. म्हणजे मला काय हळूहळू एक 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 अशी प्रचिती घडत गेली आणि ते चरण तीर्थ मी जसं घेत होते ना, अक्षरशः साधा कागद लॅमिनेशन केलेला, मी त्याला काही न लावता फक्त पाण्याने पुसलं होतं आणि चरणांचा अभिषेक केला होता. पण अक्षरशः त्याच्यातून मला एवढा सुगंध अष्टगंधाचा येत होता, इतका सुंदर ते तीर्थ लागत होतं ना मी अभिषेक केल्यानंतर. म्हणजे मी शॉक झाली स्वतः की आपण केलंय काय, पण त्याच्यातून आपल्याला अशीच प्रचितीची जी प्रभूंच्या चरणांवरती केल्यानंतर किंवा मूर्तीवरती केल्यानंतर जी प्रचिती येणार तीच प्रचिती मला त्याच्यातून येत होती. आणि मला नंतर ते तीर्थ जसं घेतलं ना, मला एवढा त्रास व्हायला लागला. कमीत कमी 8 ते 10 दिवस सहज मी अक्षरशः 4-4 तास झोपून राहायचे, मला काहीच कळत नव्हतं. पण माझ्या हे लक्षात आलं की माझ्या आतमध्ये जे काही त्रास, निगेटिव्हिटी, जे काही मला माहिती नाही काय होतं, सगळं 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 खेचून घेतलं त्या तीर्थाने. एवढं पॉवरफुल तीर्थ त्या चरणांचं होतं आणि आता काहीच त्रास होत नाही मला त्या चरणांच्या तीर्थांचा. म्हणजे हा माझ्यासाठी महाअनुभव आहे, खूप मोठा अनुभव आहे हा माझ्यासाठी. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई, खूप छान अनुभव. आणि खरंच प्रभूचरणांच्या अभिषेकचं काय महत्व असतो जे करतात त्यांनाच माहिती असतं. आणि खूप सुंदर अनुभव आहे ताई, शब्द नाही बोलायला. अप्रतिम. श्री स्वामी समर्थ. आता या सेवेच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तर करतोय. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणाला काहीही अनुभव आले असतील, सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करा. अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मधल्या सर्कलला टच करा, तुम्हाला इथून अलाव करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही अनुभव शेअर करू शकतात. अनुभव मेळाव्याचे अनुभव असो, ध्यानाचे अनुभव असो, सर्व अनुभव असतात. प्रभूंचा प्रसाद असतो. तर बघा ताईंना किती छान, किती मोठा अनुभव आलाय. तर सर्वांनी अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. येतोय का आवाज? हो, येतोय ना ताई. श्री स्वामी समर्थ. एक मिनिट, मी लेफ्ट श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम ॲडमिन्सनी अनुभव शेअर करावे. श्री स्वामी समर्थ. ॲडमिन्स मेळावे, विखळेच्या मेळावा आता झालाय ना, विखळेच्या मेळावा झालं, त्याच्यात ध्यानात खूप खूप लोकांना खूप काही अनुभव आलेत. तर विखळेचे जे लोक आहेत ना, दत्तभक्त जॉईन आहेत, त्यांनी सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करा प्लीज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. हा, मी दीपाली क्षीरसागर, मी मिरजगाववरनं बोलतेय. हा ताई, बोला. मला माझा अनुभव सांगायचा होता. एक तर पहिल्यांदाच बोलते त्यामुळे भीती वाटतेय. मिरजगावला जेव्हा मेळावा झालता ना, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मला असा अनुभव आलता की उकळलेलं जे पाणी असतं तर ते घेताना माझ्या हातातनं पातेलं घसरलं आणि ते पाणी माझ्या हातावर आणि पायावर सांडलं होतं. तर मला असा अनुभव आला की त्यावेळेस मला ते भाजलं, पण मला त्याचा म्हणजे डागही पडला नाही, त्याचा फोडही आला नाही आणि त्याचा त्रासही काहीच झाला नाही. म्हणजे एवढं उकळतं पाणी सांडून सुद्धा काहीच झालं नाही मला. हा पहिला अनुभव माझा. आणि मला काल अजून एक खूप मोठा अनुभव आला दादांचा. मी पुण्याला चालले होते लग्नाला आणि मला जातानाच खूप भीती वाटत होती, म्हणून मी स्वामींना प्रार्थना केली की तुम्ही पण माझ्याबरोबर चला. आणि थोडं लांब गेल्यावर परत भीती वाटायला लागली. तर मी स्वामींचे नाव घेत होते आणि सहज माझं गाडीच्या बाहेर लक्ष गेलं, तर माझ्याबरोबर दादा सुद्धा चाललेले दिसले मला. आणि दादा माझ्याशी बोलले की नको घाबरू, मी आहे म्हणे, आणि तुझ्याबरोबर तुझे स्वामी पण गाडीतच आहेत, तू कशासाठी घाबरतेस. तर हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. आणि या सेवेत मी गायकवाडताईंमुळं आणि गीताताईंमुळं आली होती. त्यामुळे त्यांचे आभार आधी मानेल की त्यांनी मला दादांपर्यंत आणून सोडलं. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर आणि खूप मोठा अनुभव आहे. पण हे खरं पण आहे की आपण जेव्हा भगवंताला हाक मारतो, भगवंत आपल्या सोबतच असतात, भगवंताच्या हात आपल्या पाठीशी सदैव असतो. तर खूप हो, सुंदर अनुभव, खूप सुंदर ताई. दादांनी खरंच हा खूप मोठा अनुभव दिलाय मला. खूप म्हणजे अस्मरणीय असं, म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही हा अनुभव, कधीच नाही. खूप सुंदर ताई. सर्वस्व प्रभू इच्छा असते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. 2 एक मिनिटं मिनिट जरा. दादा बोल. बघा, हे सगळं अनुभव सत्र झाले की मी 5 ते 10 मिनिटं बोलणार आहे, म्हणून जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती असू द्यायची. ठीक आहे, चालेल. श्री स्वामी समर्थ. ओके दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोला दादा. ताई. श्री स्वामी सर्वांना समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी म्हणजे माझा आत्ताचाच 1-2 तासापूर्वीचा अनुभव आहे. मी स्वामींचा मान सन्मान करण्यासाठी गेले होते. उद्या मला पारायण चालू करायचं आहे म्हणून. तर मी नारळ घ्यायला किराणा मालाच्या दुकानात गेले होते. तर तिथे नारळ वगैरे मी घेतले आणि ते दादा आणि वहिनी ना खूप टेन्शन मध्ये होते. त्यांच्या मुलीचा पेपर आहे 5 तारखेला, नीटची एक्झाम आहे त्यांची. तर ते त्यांच्यात बोलत होते आणि दुसरा एक दादा होता, तो त्यांना सांगत होता की मला इकडचं सेंटर मिळाले, मला तिकडचं सेंटर मिळाले. तर मी मग त्यांना मधीच बोलली
म्हटलं दादा तुमच्या मुलीची एक्झाम आहे ना, टेन्शन नका घेऊ म्हटलं, तुम्ही काय करा गणपती बाप्पांचा मान सन्मान करा. ते बोलले कसा करायचा मान सन्मान, तर मग मी त्यांना सांगितलं नारळ खडी साखर फुलं वगैरे आणि दक्षिणा ठेवून मुलीला घेऊन जा आणि गणपती बाप्पाचा मान सन्मान करा आदल्या दिवशी. तर ते बोलले हो हो चालेल ताई नक्की करतो. पार म्हटले मी नक्की करणार गणपती बाप्पाचा मान सन्मान. आणि मग त्यांना आहे ना आपलं तुळशीच्या पानांचा तोडगा पण मी सांगितला आणि त्यांना ती पोस्ट पण मी दिली. म्हटलं तुम्ही एवढं करा, तुमच्या मुलीने खूप मेहनत केली, 2 वर्ष झालं आहे ती करती मेहनत ना, तर तुम्ही फक्त एवढंच तिच्यासाठी करा. तर त्यांना इतका आनंद झाला ना, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर इतकं वेगळंच असं म्हणजे एक आनंद निर्माण झाला. ते म्हटले बापरे स्वामीच आले म्हटले आणि स्वामींचीच कृपा असं 2-3 वेळा ते बोलून गेले ताई. आणि मला पण खूप बरं वाटलं. मी त्यांना ती सेवा दिली आणि म्हटलं ताई नक्की करा बरं का. ते म्हटले हो ताई नक्की नक्की करणार म्हटलं आम्ही. म्हणजे आपण दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये जर थोडस सुख हे केलं किंवा कुठली सेवा सांगितली तर तोही एक अनुभवच असतो आपल्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद निर्माण होतो तेच आपली स्वामी सेवा असं मला वाटतं. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. तुम्ही जे कार्य करतात ते सर्वोत्तम आहे आणि खूप सुंदर कार्य असं खूपच सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. मी माझे छोटासा अनुभव सांगते. छोटा नाहीये, तो खूप मोठा अनुभव आहे कारण माझी भीती निघाली आज. तर श्री स्वामी समर्थ. मुझे एक्चुअली महाराष्ट्र में गुरु प्रणाली का कैसा क्या है मुझे कुछ भी पता नहीं था। पहली बात तो यह सब जो मुझे देखने को मिला है ये सब प्रभु इच्छा से और दादा के आशीर्वाद से, दादा ने ही जो सिखाया वही सब देखने को मिला। मैं शंकर महाराज कौन है मैं ये जानती भी नहीं थी, मुझे नहीं पता था उनका क्या अस्तित्व है, क्या होता है। पर आज सहज उनके मठ में जाने को मुझे मौका मिला। इससे पहले मैं जितनी बार भी वो उनकी फोटो मेरे सामने आती थी ना, मैं चेंज कर देती थी। मैं उनकी फोटो कभी देखती ही नहीं थी क्योंकि मुझे उनकी आंखों को देखकर बहुत डर लगता था। उनकी ऐसे बड़ी बड़ी आंखें ना मुझे बहुत, मतलब मैं रो देती थी पर मैं आंखें नहीं देखती थी उनकी। और मैं आज ना डरते डरते ही मठ में भी गई। मैंने बोला नहीं आज मैं जाऊंगी, आज गुरुवार भी है तो जाके आती। पता नहीं अच्छा लगा सुबह से ऐसे कि जाना है। तो जब मैं गई तो जाने के बाद पहली बात तो मेरे को मतलब अंदर से दर्शन नहीं हो पाए क्योंकि भीड़ बहुत थी। आज गुरुवार था तो मैं लेट भी हो गई आने में और गई तो दर्शन हुए। पर मैं गई ना, जाते जाते मुझे सेम उनकी आंखों जैसे 2 व्यक्ति मिले, मतलब वो लाइन में ही। तो वो मुझे देख रहे और एक तो मतलब ऐसे उनकी ही तरह, सेम उनकी तरह ऐसे, मतलब फेस भी पूरा और ऐसे सेम मुझे ऐसा दिखा। तो मैं डर गई, मैं बोली मैं अंदर जाऊंगी तो फिर से मुझे ऐसा डर ना लगे। मैं वो आदमी के पास से तो निकल गई, मुझे कुछ नहीं पता चला। अंदर गई ना मैं, जैसे ही उनकी मूर्ति की तरफ देखा ना, इतना सौम्य भाव था कि मैं तो एकदम शॉक्ड हो गई कि इनकी आंखें ऐसी क्यों। और उनकी आंखें सेम दादा की आंखें जैसी चेंज हो गई थी। वो सबसे बड़ा अनुभव मेरे लिए, मेरा डर ही निकल गया। उसके बाद मैं 5 मिनट तक वहां मतलब प्रार्थना लेकर देखती रही पर मुझे डर नहीं लगा और मैं खुश हो गई उनके दर्शन करके। मतलब मेरे को थोड़ा पैर में तकलीफ भी हो रही थी तो वो भी थोड़ा सा मतलब कम हुआ दर्द मेरा। और इतना अच्छा लगा ना, मतलब ऐसे पॉजिटिव लगा मुझे जाकर कि नहीं, मैं जो डर रही थी ना वो डर नहीं था, वो भगवंत की कृपा थी कि उनको आज बुलाना था, ऐसा मन में ऐसा लग रहा था। और सच में मेरा वो डर निकल गया आज। तो वो भी निकला तो दादा की वजह से ही निकला। और दूसरी बात ऐसी कि मुझे कोई भी स्मोक करता है ना, मुझे बिल्कुल सहन नहीं होता है। मैं मतलब वो मेरे से 10 फीट दूर खड़ा होगा ना तो भी मैं उसको भगा देती दूर। लेकिन मैं वहां से बाहर निकली तो मुझे वैष्णवी और मिताली ने बताया कि यहाँ पर ना सिगरेट जलाते हैं, पर वो सिगरेट की स्मेल ही नहीं आ रही थी, मुझे कुछ भी नहीं हुआ उससे। वरना मुझे तुरंत विद इन अ सेकेंड वॉमिट सेंस होता है, पर मुझे ऐसा कुछ हुआ ही नहीं। ये 2 बड़े बड़े अनुभव आए आज मुझे। तो यह सब प्रभु की कृपा से ही होता है। इसलिए सच में थैंक यू दादा कि मेरा आज वो डर निकला। और आपको भी पता है कि मैं उनसे कितना डरती थी, मैं उनकी आंखें कभी देखती ही नहीं, मतलब मुझे ऐसा डर लगता था। लेकिन आज मुझे पता चला कि उस रूप में भी आप हैं, तो धन्य हुई मैं वो दर्शन करके भी। श्री स्वामी समर्थ। और सब कुछ जो भी सेवा है वो प्रभु चरणों में अर्पण। श्रीपाद राजम
शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज तो अभिष्ट आहे माझा. हा येतोय ताई, बोला बोला. दादांना श्री स्वामी समर्थ आणि सर्व सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली बोलते ऍडमिन मधनं, रुपाली मामलकर, सॉरी. मला अनुभव सांगायचे आहे. ऍक्च्युली मला अनुभव बरेचसे येतात, छोटे मोठे, पण छोटा अनुभव माझ्यासाठी मोठाच असतो. तर मला अनुभव आज माझं पारायणाची सांगता होती. श्रीपाद प्रभूंचं पारायण केलं होतं मी. तर आज जेव्हा सांगता केली, मी नैवेद्य वगैरे ग्रहण हे केलं, दाखवलंय महाराजांना. तर जेव्हा मी प्रार्थना केली आणि मुजरा वगैरे केला, तर मला साक्षात श्रीपाद प्रभू म्हणजे हे दादांच्या रूपामध्ये दिसले आणि तो माझ्यासाठी एक छान अनुभव आहे. आणि माझा दुसरा अनुभव असा आहे की मागच्या महिन्यामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी पौर्णिमा होती. तो खूप छान दिवस होता. तर त्या दिवशी पण माझ्या पारायणाची सांगता होती आणि त्या दिवशी काही थोडं कामामुळे दादा पुण्याला आले होते. तर मी पुण्याला गेली होती ताईकडे आणि कसं म्हणजे कार्यक्रम होता तिथे. तर सांगता वगैरे झाल्यानंतर मी तिथे पुण्याला गेली. तर त्या दिवशी पण मला साक्षात म्हणजे प्रभू आपले दादांचंच दर्शन झालं. म्हणजे हनुमान जयंती पण होती, प्लस त्या दिवशी माझ्या पारायणाची सांगता पण होती आणि पौर्णिमा पण होती. तो माझा दुसरा अनुभव. आणि माझा तिसरा एक असा अनुभव आहे की त्या दिवशी डोंबिवलीला मेळावा होता. तर तिथे म्हणजे इकडनं मी एकटीच गेली होती. म्हणजे महाराज असतातच नेहमी सोबत, दादा असतातच नेहमी सोबत, पण वहिनी होत्या आणि प्लस माझी मुलगी होती, ऍडमिन होती. तर मेळावा असल्या कारण आम्ही पुण्यावरनं मुंबईला आलो. तर मधी नारायणपूर गाव आहे. तर तिथे एक दत्तमुखी म्हणजे साक्षात प्रभूंचं हे आहे, मंदिर आहे. तर तिथे दर्शनाला गेलो होतो. दादा वहिनी सोबत होते आणि ऍडमिन पण होते. तर जेव्हा मी मान सन्मानासाठी तिथे प्रसाद, हार, नारळ, श्रीफळ जेव्हा घेतलं, तर ऍक्च्युली असं माझ्यासोबत कधी झालं नाही, मी खरंच सांगते. तर दर्शनाला गेली तेव्हा तर म्हणजे मी साक्षात बघितल्यानंतर मला जे दादा वहिनी समोर होते, आम्ही ऍडमिन पाठीमागे होतो. तर जेव्हा तिथे नारायणपूरचे प्रभू आहेत आणि जसे दादांनी एंट्री केली, अक्षरशः ते जे तिथले प्रभू आहेत ते एवढे हसायला लागले. म्हणजे एवढं त्यांचं सुंदर रूप बघण्यासारखं होतं की खूप छान. म्हणजे मी असं फर्स्ट टाइम बघितलं. तो एक छान अनुभव. आणि जेव्हा मी तिथे दर्शन घ्यायला गेली मंदिरामध्ये आणि तिथे पादुका ठेवलेल्या होत्या, तर तिथे जे पुजारी असतात त्यांनी माझ्या हातामधला हार आणि ते श्रीफळ प्रसाद, बघा जनरली आपण मंदिरामध्ये जातो तर एकतरी वस्तू ते पुजारी घेतात किंवा मग फक्त टेकवतात चरणाशी आणि आपल्या हातामध्ये देतात. पण त्यांनी अक्षरशः तो जो हार होता ना त्या टोपलीमधला, जसं आपण एखाद्या मूर्तीमध्ये जसं आपण अर्पण करतो तसं त्यांनी त्या पादुकांना एवढा सुंदर आपण अर्पण केला. आणि ते नारळ पण, ते श्रीफळ तिथं ठेवलं, प्लस तो प्रसाद जो होता तो पण तिथे ठेवला. आणि मी फक्त ते प्रभूंना बघत अशी, म्हणजे मला खूप आनंद झाला. तर मी माझ्या मनात पण नाही आणि मी राऊंड असं मारून अशी आली. पुढे आल्यानंतर म्हटलं अरे माझी टोकरी खाली असं, आणि माझं लक्ष तिकडेच होतं, विचार वेगळे चालू होते मनात. मग थोडं पुढे आलो. दादा म्हणतात काय झालं? मग म्हटलं नाही, मी मागे ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ते प्रभूंचं आतमधलं सर्व दिसत होतं, माझं लक्ष तिकडेच होतं. मला खूप आनंद झाला होता ऍक्च्युली. मग नंतर प्रसाद वगैरे देऊन बाहेर आल्यानंतर अक्षरशः 2 श्वान आले आणि ते श्वान दादांच्या जवळ 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 जवळच असे हे करायचे आणि मग मी त्यांचे दर्शन घेतलं. हा माझा खूप मोठा अनुभव आहे. तर मला हेच सांगायचं आहे, बघा आपले दादा आज कोण आहे हे तुम्ही सर्वांनी ओळखा की साक्षात. आवाज ब्रेक होतोय का? आता येतोय, बोला. अच्छा. तर साक्षात, ओके ओके. तर साक्षात बघा आपले दादा कोण आहे हे तुम्ही सेवेकरांनी म्हणजे विचार करा. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. चालेल, झालेली सर्व सेवा श्रीपाद चरणापर्णमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर प्रभु दर्शन होना मतलब सबसे बड़ा अनुभव, और प्रभु का पारायण करना ये तो धन्य अनुभव है. बहुत सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव शेअर करायचे? सर्वांनी अनुभव शेअर करा.
इतके मोठे मोठे मस्त अनुभव येतात तुम्हाला, नंतर तुम्ही लिहून पाठवतात ना, तर सर्वांनी प्लीज अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री आवाज स्वामी येतो? समर्थ. ताई बोला. हा बोला ताई. दादांना कोटी कोटी प्रणाम. सर्व ऍडमिन्स आणि सर्व सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. माझा अनुभव असा आहे, परवा सकाळी मी जप करत होते आणि जप करत असताना असं मला दिसलं की घरात गरुड येऊन बसलाय आणि तिथलं जे बालाजीचे तिथलं जे सोनेरीवरचं ते मंदिराचा कळस असतो ना, पूर्ण काय म्हणतात त्याला ते, तर ते दिसलं मला, ते असं सकाळी सकाळी. खूप छान ताई. शिखर खूप छान दर्शन अनुभव होणं आला. म्हणजे हो खूप सुंदर असतं. हो. आणि गरुडच घरात हॉलमध्ये आमच्या येऊन बसला मस्तपैकी आणि ते दर्शन होते मला. पिवळं पूर्ण सोनेरी ते. अरे एवढा वा, सुंदर अनुभव होतो. छान. हो. श्री स्वामी लक्ष्मीच्या समर्थ. कृपेत असतं ताई. खूप हो सुंदर. श्री हो. स्वामी समर्थ. आणि बहुतेक दादा येऊन गेले माझ्याकडे, पण मला कळालं नाही. दादा, त्याबद्दल माफी मागते मी मनापासून. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. तुम्ही श्री स्वामी अनुभवलं समर्थ. हेच खूप मोठं आहे. श्री स्वामी समर्थ. बोला दादा. मी म्हणजे पहिली मी दर गुरुवारी केंद्रात आरतीला जायचो आणि मग काही कारणास्तव म्हणजे दोन दोन गुरुवार माझ्याकडून सुटले आणि 2 गुरुवार मी गावाला गेलो. तर म्हटलं आता 5वा गुरुवार आहे, आपण नक्कीच केंद्रात जाऊ म्हटलं. तर तो गुरुवारही माझ्याकडून असा सुटून गेला. मग म्हटलं आता 6व्या गुरुवारी नक्की जाऊ म्हटलं आपण. तर रात्री म्हणजे गुरुवारच्या दिवशी म्हणजे बुधवारी काय झालं, रात्री झोपेत असताना माझ्यासमोर डोळ्यासमोर पूर्ण अंधार होता आणि मला फक्त कानाला आवाज ऐकू आला की 5 गुरुवार झाले म्हणे महेश, तू केंद्रामध्ये आला नाही म्हणे. आणि लगेच मग मी दुसऱ्या दिवशी माझी रेग्युलेटरी म्हणजे दर गुरुवारी आरतीला जाणं चालू केलं. मग म्हटलं आपण कदाचित आपण जास्त विचार केला असेल म्हणून आपल्याला स्वप्न वगैरे पडलं असेल. पण आता आमच्या केंद्रामध्ये थोड्या दिवसापूर्वी याचं पारायण होतं, नवनाथ पारायण. तर तेव्हा मला म्हणजे आमच्या इथे शास्त्री आले होते, तर त्यांनी मला सेवा दिली होती. जसं केंद्रामध्ये सकाळी 6 वाजता यायचं. तर एक दिवस असंच 6 वाजून गेले पण मला काही म्हणजे जागाच आली नाही. तर मग म्हणजे 6ला फक्त बरोबर 5 मिनिटं बाकी होते आणि मागे जसा आवाज आला मला तसाच म्हणे महेश उठ म्हणे, 6 वाजले म्हणे, तुला केंद्रात जायचंय म्हणे. आणि घड्याळीत पाहिलं मी, अक्षरशः 6 वाजायला 5 मिनिटं बाकी होते. लगेच मी 10 मिनिटांमध्ये आवरलं आणि केंद्रात गेलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर अनुभव दादा. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ. हा बोला. ऐकू येते का ताई? स्वामी समर्थ. येतोय ऐकू. हा ताई, मी आमदारशी करते. खूप श्री स्वामी समर्थ. ऐकू येते का ताई? हा ताई येतोय ऐकू. बोला ना. श्री स्वामी समर्थ. त्यांनी खूप दोघं भांडत होते. मग मी तिला म्हटलं स्वामींची तू सेवा कर नुसतं. तिच्याकडे काहीच नव्हतं, खरं फक्त जप तर कर म्हणून सांगितलेलं तिला. मग ती तेवढं केली. परत मग मी अक्कलकोटला वगैरे गेल्यावर तिला माळ मूर्ती आणून दिली स्वामींची. आता त्यांच्या घरी जरा सुद्धा भांडणं होत नाहीत आणि दोघं एकदम व्यवस्थित राहिले. ती म्हणते सुद्धा स्वतः, मग ताई मला लय अनुभव आलाय बघा आणि असं भांडण वगैरे काय होत नाही. आता ह्याने लय सुधारल्यात बघा ताई. सोनाल ताई तुम्ही सांगितल्यापासून मी केलं बघा म्हणून. आणि मनापासून करते. असंच दादांचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद तिच्यावर राहू दे. त्यांचं कुटुंब सुखी राहू दे. खूप सुंदर ताई. प्रभूंचा आशीर्वाद घ्या आणि हे तुम्ही जे सेवा करतात त्यांना सांगा ना, त्यांना ग्रुपमध्ये जॉईन करा, ग्रुपमध्ये ऐकायला सांगा. त्यांना ताई मोबाईल नाहीये ना तिच्याकडे म्हणतानाच. अच्छा. ओके ओके. ठीक आहे. चालेल ना. तुम्ही त्यांना मीटिंग जेव्हा तुम्ही भेटतात म्हणजे तेव्हा मीटिंग ऐकायचे, त्यांना बोलवायचं, असं करायचं. खूप सुंदर अनुभव होत आहे. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर कार्य करतात तुम्ही. तसेच औदुंबरसाठी कार्य करा ताई. श्री स्वामी समर्थ. हा ताई करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
अजून कोणाला बोलायचे? सर्वांनी लवकरात लवकर अनुभव शेअर करा प्लीज. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे? लवकरात लवकर सर्वांनी अनुभव शेअर करा. हे विशेष अनुभव सत्र आहे. विक्री मेळाव्याच्या माध्यमातून कोणाला काही अनुभव आले असतील, ऑनलाईन जित्तेहानाच्या माध्यमातून अनुभव आले असतील, सर्वांनी अनुभव शेअर करा. हे विशेष अनुभव सत्र आहे ना, मग अनुभव शेअर करत चला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. दादांना माझा कोटी कोटी प्रणाम. सर्व ऍडमिनना सेवेकरींना माझा कोटी कोटी प्रणाम. ताई मला अनुभव सांगायचा आहे. मी सुषमा बोलते औरंगाबादून. हा बोला. मला ऍक्च्युली काल पारायण मी सुरू केलं, म्हणजे 30 तारखेला सुरू झाले आपले पारायण, पण काही कारणामुळे मला 30 ला न सुरू करता मी 1 तारखेपासून सुरू केले पारायण. मग माझ्याकडे वेळ होता, मग मी काय केलं, सगळी पूजेची तयारी वगैरे केली आणि म्हटलं आता स्वामींचा पण अभिषेक करू आणि मग आपण पूजेला बसू. मग मी सगळं सामान वगैरे सगळं माझ्या मंदिराजवळ बसून घेऊन बसले. पाहिलं तर माझी दत्ताची मूर्ती आणि तुळजाभवानीची मूर्ती खाली पडलेली होती. एक तिकडे तोंड करून आणि इकडे तोंड करून. मग मी खूप घाबरले. म्हटलं कशामुळे मूर्ती पडली, मी तर आणखी देवाला हात पण नाही लावला, काहीच केला नाही. सकाळी सगळं व्यवस्थित होतं, आता कसं काय पडलं. आणि स्वामींचा अभिषेकाचं ताट मी करून ठेवलं होतं छान प्रकारे, फुलं अक्षदा सगळं टाकून ठेवलं ताटामध्ये. आता गळतीच लावायची होती मला. मग नाही का काय झालं, मी तुळजाभवानीची मूर्ती हातामध्ये घेतली आणि ताटामध्ये ठेवली ती ताम्हणाच्या. तर तिच्यातनं पाणी निघायला लागलं. मी म्हटलं मी तर अजून ताम्हणाचं पाणी पण नाही घातलेलं, गळती पण नाही लावली आणि ताम्हण पूर्ण कोरडं होतं, काहीच केलं नाही. मूर्ती कसं काय मंदिरातनं उचलली आणि ताम्हणात ठेवली आपल्या ताटामध्ये ताम्हणाच्या, आणि ती ओली म्हणजे खालून तिचे पाणी गळायला लागलं. मग मी पुन्हा उचलून पाहिली, म्हटलं मूर्तीला तर मी तर पाणी नाही केलं, असं काय झालं गड्या म्हटलं. मग दत्ताचीही मूर्ती घेतली मी आणि दत्ताच्या मूर्तीला पण हातामध्ये घेतलं आणि मग तुळजाभवानीचा अभिषेक केला मी. म्हटलं देवी खाली पडली, म्हटलं चांगलं नाही झालं, म्हटलं देवा मला क्षमा कर. मग तेव्हा मला ताईंची आठवण आली, म्हटलं हा प्रश्न टाकू आणि पूजेला लागू. पण म्हटलं उशीर होतोय पारायण करायला. मग मी देवीचा अभिषेक घेतला, देवीला पहिले अभिषेक घेतला, मग दत्ताचा अभिषेक केला आणि मग स्वामींचा अभिषेक करायला घेतला. मग स्वामींचा अभिषेक करताना त्यांच्या चरणांवरती ज्यावेळेस मी तीर्थ टाकले ना, तर ते डायरेक्टली लाल 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 व्हायला लागले त्यांचे पाय. मी म्हटलं असं काय होतंय गड्या. मग मी सेवा केली, श्री सुक्त पुरुष सुक्त म्हटलं, माझी छान पूजा झाली, सगळं छान झालं. पारायणाला बसले, पारायण वगैरे सगळे झाले, छान झालं. आणि मग मी वाचायला लागले. दुसरा अध्याय झाला, दत्ताच्या मूर्ती फोटोवरनं छान प्रकारे फुल पडलं. हा खूप छान अनुभव आला, पण माझं लक्ष नव्हतं. माझं नंतर 6वा 7वा अध्याय वाचत होते ना, ते वाचन कसं फोटोकडे लक्ष गेलं, तेव्हा पाहिलं की फुल खाली काढलं. म्हटलं महाराजांनी, स्वामींनी, दादांनी माझी सेवा स्वीकार केली म्हटलं. तितकं झालं. आणि मग सकाळी उठून पाहिलं तर स्वामींना मोगरा खूप आवडतो ना, मग मोगराचा हार मी स्वामींसाठी आणला होता. तो मोगराचा हारही नाही का खाली पडलेला होता. म्हटलं महाराजांना माझी सेवा आवडली. मग तितकं झाल्यानंतर सकाळी मी स्वामींच्या दर्शनाला घेतले, तर स्वामींची मूर्ती आहे ना ताई, आपण अशी बसवतो ना, तर ती पूर्णपणे अशी समोर अशी झोपलेली आहे ताई. मी तुम्हाला फोटो पाठवते वाटल्यास आता. मी फोन करणार होते पण म्हटलं ताई बिझी असतील म्हणून मी काही फोन केला नाही. असा माझा छान अनुभव आला. आणि आरती केल्यानंतर ना ती ज्योत आहे ना, एक बीत भरून
उंच गेली होती ताई. म्हणजे मला स्वामींनी आज खूप छान अनुभव दिले ताई. पण एवढंच मला खंत वाटली की माझे देव का पडले होते मला तेच समजलं नाही ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर ताई. खूप मस्त अनुभव आहे. खूप छान. पण ताई हा मूर्ती का पडली होती ना दत्ताची ती नेहमी पडते ताई. ती नेहमीच पडते. ते तुम्ही मला ना व्यवस्थित समजायलाच ठेवत लागलं. चला. खाली कपडा वगैरे व्यवस्थित हे करत चला. मग हम्म. कळेल तुम्हाला. ठीक आहे. हो ताई. श्री दादांना स्वामी नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ. दादा श्री स्वामी समर्थ आप बोलेंगे. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ना माझा? हा ताई बोला. तुम्ही बोला. श्री स्वामी समर्थ. मी अंजली उंडाळी बोलते आष्ट्यावरनं. मला पण अनुभव सांगायचा होता. मला विखळेला यायचं होतं. मग जरा आमच्यापासून तसं लांबच आहे ते, पण तरी सुद्धा मला यायचं होतं. दादांनी सांगितलं होतं की मेळावा एखादा अटेंड केला तुम्ही की तुमचे प्रश्न सुटत जातील, म्हणून मी मग जायचं असं ठरवलं होतं. मग दादांना मी प्रार्थना केली होती की दादा मला यायचंय असं म्हणून मनोमन प्रार्थना केली आणि दादांना माझे कोटी कोटी प्रणाम. आणि मग प्रार्थना केल्यानंतर मग आदल्या दिवशी फक्त घरच्या मंडळींना मी सांगितलं की मला विखळेला मी उद्या जाणार आहे सकाळी. मग माझ्या मुलग्याला असं पहाटे आपण 5ला निघायचं असं सांगितलं. मग बरोबर 5ला निघून आम्ही तिथं 7:30 पर्यंत पोहोचलो. मग अभिरुचीताईंना भेटलो, त्यांच्या बरोबर फोटो काढले. मग पालखी सोहळा ते सगळं छान हे केलं. मग दादांचा अनुभव ते ऐकलं, सत्र ऐकल्यानंतर पुन्हा त्यांनी ध्यान करायला सांगितलं. मग ध्यान करायला सांगितल्यानंतर मग ते फोटो सगळे बघा म्हटले, स्वामींचा, दत्तप्रभूंचा, श्रीपाद प्रभूंचे ते फोटो सगळे बघा आणि मग ध्यान लावा असं म्हणल्यावर दादांनी श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केल्या लगेच असं केशरी केशरी पूर्ण सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं. मग ती केशरी गेलं, पुन्हा पांढरं झालं, पांढरं गेलं, पुन्हा हिरवं झालं, हिरवं गेलं, पुन्हा निळं झालं आणि पुन्हा गोल 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 अशी ती वलय 3-4 प्रकारची माझ्या डोळ्यासमोर ही केली. आणि पुन्हा ते ध्यान वगैरे संपल्यानंतर आता मी घरी तसं करायचा प्रयत्न करते, खरं तशी वलय काय मला दिसलेली नाही. खूप श्री सुंदर. स्वामी समर्थ. खूप सुंदर. जेव्हा आपण मेळाव्यामध्ये येतो तेव्हा आपल्याला वेगळी एनर्जी भेटते आणि जेव्हा दादा ध्यान करायला सांगतात तर ध्यानामध्ये काय अनुभव येत असतात ते आपल्याला प्रत्यक्ष प्रभू दर्शन होतात आणि आई भगवतीचे दर्शन होतात. हे सर्व तुमची जी होय होय. भक्ती आहे आणि त्याच्या दादांनी प्रभाव असतो ताई. दादांनी सांगितल्याप्रमाणे आमचे देव सुद्धा असे छान वाटायला लागलेत, हसतायत देव असं म्हणतात ना दादा, तसं मला पण जाणवतंय देव आमचे पण हसतायत असं वाटतंय मला. खूप सुंदर ताई. खूप मस्त अनुभव आहे. खूप छान. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. शालेश. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. हा ताई बोला. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय? हा येतोय ताई बोला ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. मला विखळे मेळाव्यातला अनुभव सांगायचा. श्री स्वामी समर्थ. जेव्हा भैरवचंडी चालू होती ना, दादांनी आम्हाला बसवलं होतं भैरवचंडीला, तर 13वा अध्याय पूर्ण झाला आणि जय जयकार झाला. त्यावेळेस त्या होमामधून अक्षरशः एक शक्ती निघलेली मला तिथे दिसली. मी थोडीशी घाबरले, पण ते बघून म्हटलं मला भास होते का नक्की काय होते काय कळेना, पण ते दिसले माझ्या डोळ्यांना. नंतर दादांना विचारल्यावर दादांनी मला सांगितलं म्हणजे त्या गावात भरपूर निगेटिव्हिटी होती ना, तर ती पूर्ण काढल्या गेली तिथली निगेटिव्हिटी. असा तो म्हणजे दादांनी सांगितलं मला, त्याचा अर्थ तसा. हा मोठा अनुभव आला. आणि दादांचं ज्यावेळेस मार्गदर्शनासाठी दादा मंडपामध्ये येत होते, तर त्यावेळेस मला असं टेन्शन आलं की इतकं ऊन आहे इथं, दादांना किती म्हणजे नाही का इथं
उन्हाचा त्रास होईल. कूलर वगैरे लावलेले होते तरी पण एक माझ्या मनात आलं तसं, म्हणलं स्वामी इथं थोडंसं का होईना काहीतरी करा. दादा आमचं मार्गदर्शन चालू की इतकी सुंदर हवा सुटली तिथे. हा माझा आणि कल्पनाताई माझ्या शेजारी होत्या. आम्हा दोघींना पण हा अनुभव आला तिथे. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव ताई, खूप मस्त, खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ। मेळावे में जब दादा का प्रवेश होता है तब वैसे भी एक महा अनुभव की प्रचिति आती है और सच में वह महा अनुभव हम खुद महसूस करते हैं। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी हाँ, समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. त्यांचं कारण मी आई झाले. खूप हॅलो ताई तुमचा ताई. आवाज येत नाहीये. क्लिअर येत नाहीये ताई तुमचा आवाज. आमच्या घरी की नाही फुल होतं त्यावर महादेवाची पिंड होती. हा ताई ताई नाही ऐकूच येत नाहीये, तुमचा आवाजच येत नाहीये. लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा आणि नंतर सांगा. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी पारनेर तालुक्यातून बोलते, आळकुटी गावातून. तुमचं गुरुदेव दत्त भक्त जे आहे तुमचं, मी आत्ताच जॉईन केलं एवढ्यामध्ये. आणि आमच्या इकडे पण एक केंद्र आहे मोठे स्वामींचं. तर त्या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण चालू आहे. तर आमच्या गावापासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर जायला गाडीच भेटली नव्हती मला सुरुवातीला. तर मी दादांचं खूप हे केलं, म्हणजे दादा मला गुरुचरित्र पारायणाला बसायचंय आणि माझी इच्छा पूर्ण व्हावी आणि गाडी मिळावी. आणि खूप वेळ उभी राहिल्यानंतर अशी एक गाडी आली आणि त्यांनी डायरेक्ट पारनेर, म्हणजे जिथं हे होतं ना पारायण चालू, तिथं पोहोचवलं ताई. खूप सुंदर ताई. तुम्ही बघा आजच ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि आजच तुम्हाला किती मोठा अनुभव आला. तर सर्वांना जॉईन करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांना सांगत राहा ताई. खूप सुंदर अनुभव आहे. कुठून बोलतात ताई तुम्ही? पारनेर तालुका, आळकुटी गाव. अच्छा, ओके, ठीक आहे ताई, चालेल. सर्वांना तिथे जॉईन करा कारण तिथले कमी लोक आहेत तिथे जॉईन. तर सर्वांना करा ताई, ठीक आहे. हो ठीक आहे. सुंदर. श्री स्वामी समर्थ. आता सर्वांनी म्यूट करा थोड्या वेळेसाठी. आपण ध्यान घेऊया. तर सर्वांनी म्यूट करा, देवघराजवळ बसा. त्यानंतर परत आपण अनुभव सत्र घेणार आहोत. तर थोड्या वेळासाठी का होईना सर्वांनी म्यूट करा. देवघराजवळ बसा. आसन घेऊन बसा. उदबत्ती लावा. सर्वांनी लवकरात लवकर बसा. एकदम घट्ट बसा आणि घरात स्वामींची फोटो असेल, मूर्ती असेल त्याला बघा. प्रभूंची फोटो असेल, मूर्ती असेल त्याला बघा आणि एकदम मान सेट करून ध्यान मुद्रामध्ये बसायचे आपल्याला आणि ध्यान करायचे.
डोळे घट्ट सर्वांनी बंद करा. जोपर्यंत ध्यान संपवणार नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही आपल्याला. प्रभूंचा ध्यान करा. असं समजा की प्रभू आपल्या सोबत आहेत, आपण त्यांचे दर्शन घेतोय असं फील करायचं आणि ध्यानाची सुरुवात करायची आपल्याला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. 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 श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता डोळे उघडायचे आपल्याला. दोन्ही हाताला मसलून डोळ्यावर हात ठेवायचे. डोळ्याला हात लावायचे. डोक्यावरती फिरवायचे. श्री स्वामी समर्थ. पहिल्यांदा ऑनलाईन ध्यान घेतलं.
दादा अगर कुछ भूल हुई हो तो क्षमा करना। श्री स्वामी समर्थ। सबसे पहले मैं मेरा ही अनुभव बताती। मेरे मन में बहुत डर था, पर आज मुझे मौका मिला कि मैं स्वयं प्रभु पादुका के सामने बैठकर ध्यान ले रही थी। और पता है मैं मतलब आंखें मेरी भी बंद ही थी, पर पादुका सीधी उठकर मेरे शिष्य के ऊपर थी और मुझे वो वजन महसूस हो रहा था। मैं अभी भी मतलब मुझे ऐसा बोलने में हिचकिचाहट हो रही है कि सच में इतना बड़ा ऐसा प्रभाव मेरे को महसूस हुआ कि पादुका मेरे सिर के ऊपर है। और मैं जोर से बोलने लग रही थी क्योंकि मुझे वजन लग रहा था उनका। और यह बहुत बड़ा अनुभव आया। श्री स्वामी समर्थ। की गई सारी सेवा प्रभु चरणों में अर्पण। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आता सर्वांनी अनुभवाची सुरुवात करायची आहे। दादा आप कुछ बोलेंगे? श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। लास्ट में बोलूंगा मैं, सब हो जाने के बाद में 5 या 10 मिनट के लिए, ठीक है? मैं वो सूत्र खत्म होने से पहले बोलूंगा। ठीक है दादा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी आता समर्थ ताई बोला। ध्यान घेतलं ना, मी दादांच्या चरणांचा फोटो फक्त डोळ्यात माझ्या हृदयात साठवला आणि नजरेत भरून घेतला आणि डोळे झाकून त्यांनाच मी मनोमन वंदन करत होते. तर एवढे सुंदर, दुसऱ्या क्षणीच एवढी सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती समोर, मूर्ती नाही म्हणजे साक्षात श्रीकृष्ण एवढे सुंदर, पण चरण दादांचे आणि वरती श्रीकृष्ण होते बासरी सहित, त्यांच्या डोक्यावरती मोरपीस आणि पण म्हणजे राधाकृष्ण असे दोघही दिसत होते. आणि नंतर त्यांचा चेहरा त्या श्रीकृष्णाचा मला दादांचा जे दिसला, फक्त पहिल्यांदा चरण दिसत होते दादांचे आणि वरती श्रीकृष्ण दिसत होते जसे आपण फोटोमध्ये पाहतो तसे. पण नंतर जरा वेळाने मला तो चेहरा सुद्धा दादांचाच दिसला आणि श्रीकृष्ण एवढे सुंदर बासरी वगैरे त्यांच्या हातामध्ये आणि वहिनी आणि म्हणजे दोघं दादा आणि वहिनी असे म्हणजे श्रीकृष्ण राधाकृष्णाच्या रूपामध्ये एवढं सुंदर दर्शन मला पहिल्यांदा झालं. आज मागं पण झालं एकदा, पण आज खूप वेगळ्या प्रकारे झालं. मला खूप सुंदर दर्शन झालं. अद्भुत अप्रितम अनुभव, खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. अहो मी तर पिठापूरलाच गेले ना देवळात, दर्शन झालं प्रभूचं. जाऊन आले का प्रभूंच्या द्वारी तुम्ही? पिठापूरला आपण गेलेलो, पिठापूरलाच गेले आता ध्यानात. हो का? किती छान ताई, खूप सुंदर. मला पण घेऊन जायचं की असं प्रभूंच्या दर्शनाला तुम्ही एकटा जातात. चला चला जाऊया अजून एकदा. अहो खूप छान, तिथून आपण दारातून गेलो, तिथून पायऱ्यावरून ते सगळं दिसलं मला. अरे वा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. हा मी जयश्री पुण्यावरनं बोलते. ताई आता ध्यानाला बसले ना, ध्यानाला बसले तर स्वामींचा असा चेहरा पहिला पाहून घेतला आणि ध्यानाला बसली तर स्वामी हसत होते. असे इतकं हसत होते, डोळे तर इतके छान दिसत होते, सुंदर ना स्वामींचे, लय सुंदर डोळे दिसत होते. सुंदर ताई. आणि मी श्री स्वामी समर्थ ताई, गेल्या गुरुवारी आहे ना, मी गुरुवारचं दत्त मंदिरात आरतीला जाते. गेल्या गुरुवारी ते मेळावा कुठेतरी होता ना, माझ्या लक्षात नाही, मी आले नव्हते ना. आताच गेल्या गुरुवारचं कुठे होता मेळावा? हा बोला ताई, येतोय आवाज. ते मेळावा ध्यानाला बसले ना, तिथं मंदिरातच मी लाईव्ह पाहत होते मी.
मग दादांनी सांगितले ध्यान करा 5 मिनिटाचं म्हणल्यावर मी तिथंच बसले मंदिरासमोर दत्ताच्या. ध्यान करत होते. असं दत्ताची मूर्ती आहे ना, असं समोर माझ्या अशी उंच मोठी समोर समोर थांबलेली दिसली मला मूर्ती. आणि त्यात दादांचा चेहरा दिसत होता. मला इतकं आनंद झाला ना त्यावेळी तिथं मला काहीच कळतच नव्हतं, मला बोलताच येत नव्हतं. शेजारी बायका पण बसलेल्या होत्या, पण त्यांना पण काही मला बोलता येत नव्हतं ताई तिथं. एवढा माझा अनुभव आहे, एवढा मोठा अनुभव. मी दुसऱ्यांदाच बोलते आता, तरी बी जीव घाबरतो. श्री स्वामी समर्थ ताई. दादांना पण श्री स्वामी समर्थ. दादांचा आशीर्वाद असू द्या. सर्व श्री सदैव स्वामी समर्थ. प्रभूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो ताई. स्वामी समर्थ अभिरुचित आहे. सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी निळवंडे बोलते तळेगाववरून. तुम्ही आता सांगितलं की अगरबत्ती लावा, ध्यानाला बसा. मी सगळं बंद करून आता बेडरूम मध्ये चालले होते ऐकायला. तुम्ही सांगितल्यावर मी परत आले. देव मंदिरातली लाईट लावली, अगरबत्ती लावली. तर तुम्ही सांगितलं की मूर्तीकडे बघून ध्यानाला बसा. अक्षरशः मूर्ती एवढी काही सुंदर दिसते आणि एवढी हसते ना. आता पण मी तिच्याकडेच बघते, असं वाटतं तुम्हाला एक फोटो काढून दाखवे काय. एवढी सुंदर मूर्ती दिसते आणि फोटो पाठवा. खूप सुंदर दिसते मूर्ती. मी तुम्हाला पाठवते आता फोटो. आणि नंतर तुम्ही ध्यान करायला सांगितलं ना, मी ध्यानात गेल्यानंतर आपले दत्तप्रभू दाखवले, एकमुखी दत्त. आणि नंतर आरण्य दाखवलं आणि आरण्यात अशी मोठी मूर्ती म्हणजे युगपुरुष कसा असतो असं म्हणायचं की शंकराचा तो अवतार, पण ते पूर्ण असं दाखवलं नाही. अगदी दाढी वगैरे असं खूप आणि असं उंच ते दाखवली तेवढे विचार. आणि परत मी डोळे उघडायला सांगितले तर मूर्ती एवढी छान दिसते ना, हसते ना. आणि मंदिरातले देव सुद्धा खूप हे वाटतात एकदम. खूपच छान वाटते. मी चालले होते, मला खूप थकवा आला होता म्हणून चालले ते बेडरूम मध्ये. मला तर झोपते, पण तुम्ही सांगितल्यावर मी इथे येऊन बसले. पण आता असं वाटतं इथून उठूच नाही, एवढं सुंदर दिसतंय. स्वामी समजतंय. बघा तुमच्या थकवा सर्व निघून जातील प्रभूंना बघून ना. खूप हो ताई. पूर्ण गुरुर ब्रह्मा. श्री स्वामी समर्थ. बोलू का? बोला ते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. ताई, मी आता ध्यानाला बसले होते ना, काय माहित नाही ज्या दिवसापासून मेळावा झालाय ना, त्या दिवसापासून सारखी सतत नाही तुळजाभवानी माझ्या सोबतच आहे. आता सकाळी सुद्धा मला अनुभव तसाच आला आणि आता डोळे मिटले त्यावेळेस बी असं जाणवत होतं की दोन्ही डोळे उघडे करून आई मला बोलवते. असं खूप छान अनुभव आला. अनुभव खूप आलेत. जर आमच्या गावची यात्रा आहे त्यामुळे कधी दरवर्षी काही ना काही प्रॉब्लेम होतच असतो बरं का. यात्रेमध्ये कुणाला लागो कुणाला काही तर थोडा का होईना प्रॉब्लेम होतच असतो किंवा भांडणं काहीतरी होतच असतात. पण जसं भैरवचंडीचा पाठ झालाय ना, त्या दिवसापासून ना गावामध्ये खूप पॉझिटिव्ह निर्माण झाले आणि माणसाच्या मनामध्ये बघण्याची किंवा बोलण्याची क्षमता खूप बदलली बरं का. आणि आज इतका छान काल रथयात्रा सुरुवात झाली ना, खूपच छान झाली की असं म्हणजे मला वाटतं मी पहिल्यांदाच असा अनुभवते की रथयात्रा म्हणजे गावचा रथ इतका छान झालाय. कधी भांडण नाही कोणाचं, म्हणजे रुसवा फुगवा काहीच नाहीये असा होता. आणि एक ज्या दिवशी भैरवचंडीचा पाठ होता त्या दिवशी आम्ही पादुका पूजन करायला बसलो होते ना, त्या पादुका पूजन मध्ये अगोदर मी आपले म्हणजे नाही का सगळीकडे म्हणजे बघत लक्ष ठेवत होते. नंतर आम्ही पादुका पूजनला बसले की बस पादुका पूजनला बसल्यानंतर ज्यावेळेस अभिषेक घालत होते ना, त्यावेळेस ना मला साक्षात गणपती दर्शन झालं. मी इतक्यातून आणून खूप खूप खुश झाले. आणि तोच होते तो क्षण असा समोर जातोय ना, तोपर्यंत देवीच्या रूपात मला महाराजांनी दर्शन दिलं. खूप खूप छान म्हणजे लीला त्या दिवशी झाल्या. इकडे गावामध्ये खरंच खूप लीला झालेल्या आहेत. आणि एका ताईंना तरी त्यांची खूप तळमळ होती की नाही का नैवेद्य महाराजांनी ग्रहण करावा. म्हणजे तिने असं म्हणजे वेगळं ताट बनवून आणलेलं होतं आणि असे 11 नैवेद्य होते. मग 11 नैवेद्य म्हणजे सगळ्या ताटामध्ये थोडं थोडं खाल्लेलं होतं. एका ताईची खूप इच्छा होती नाही का, म्हणजे पूर्ण ताट तिने मी फक्त थोडं म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं एक एक नैवेद्य आणायला सांगितलं होतं. पण त्या ताईने ना वरण भात म्हणजे सगळे म्हणजे खूप म्हणजे 8-10 भाज्या अशा बनवून म्हणजे नाही का 8-10 पदार्थ होते.
मग ते अगदी म्हटले काय माहिती, मला माझी खूप इच्छा झाली की मी आज नैवेद्य भरणारच आहे, म्हणजे ताट भरूनच घेऊन जाते. मग ते लोणचं घातलेलं होतं, लोणच्याच्या 2 पुढे घातलं तर ते लोणचं सुद्धा महाराजांनी खाल्लं. असे खूप छोटे मोठे खूप अनुभव केलेत. या गावामध्ये वेगळेच म्हणजे एक वातावरण निर्माण झालंय की सर्व जिथे जाईल तिथे सर्व मेळाव्याविषयी बोलतात. ताई खूप मेळावा खूप छान झाला बरं का, म्हणजे इतका छान झाला ना, मला म्हणतात तुम्ही केला, म्हटलं मी कोण करणार आहे, करता करावे ते महाराज आहेत, मी फक्त निमित्त आहे. असेच म्हणलं प्रत्येक वेळेस साथ देऊ. असे खूप खूप छोटे मोठे अनुभव येतात. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई, अप्रतिम अद्भुत अनुभव, एकदम सुंदर असं अप्रतिम अनुभव. आणि तुम्ही जे मेळावा केला ते खूप सुंदर असं केलं. सर्वांना खूप छान अनुभव आले असतील तर विठ्ठले मेळाव्याचे जे सहभागी करणारे जे दत्तभक्त असतील ना त्यांना सांगा अनुभव शेअर करायला. ताई असेल तर अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी संगीता समर्थ. ताई ना तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा ताई. तुमच्या माईक ना आम्ही अलाव करू शकत नाहीये. तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. एका वेळी एकांना श्री बोलू द्या स्वामी ना समर्थ. प्लीज. वर्षाताई तुम्ही बोला. श्री स्वामी समर्थ. हा, स्वामी समर्थ ताई. आवाज येतोय ताई? हा बोला बोला ताई. हा ताई, मी अचानक आता ध्यानाला बसले, म्हणजे तुमचं ते फक्त ध्यानाला बसायचं आहे म्हणून म्हटलात, मी अचानक बसले ध्यानाला. तर गुरुचरित्राचा पारायण चालू आहे, तर त्या फोटोमध्ये मला नरसिंह सरस्वती दिसले आणि देव्हाऱ्यातली जी मूर्ती आहे स्वामींची तिथं पण नरसिंह सरस्वती दिसले मला, आणि तुळजापूरच्या देवीचं एक दर्शन झालं. आता आपण जाणार आहोत ना त्यांच्याद्वारे गुरुचरित्र पारायण करायला. हो, त्यांनी दर्शन दिले तुम्हाला. म्हणजे त्या फोटोमध्ये मला नरसिंह सरस्वती म्हणजे असं प्रत्यक्ष दिसले, आणि स्वामींच्या मूर्तीमध्ये पण दिसले, आणि शेवटी तुळजाभवानी दिसली मला ध्यान करताना. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला आता. श्री स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा ताई, आता तुम्ही सांगितलं होतं ध्यानाला बसा, त्यानंतर मी स्वामींच्या फोटोकडे बघितलं आणि ध्यानाला बसली. त्यानंतर मला कालभैरवाचं दर्शन झालं आणि त्यानंतर वराह रूपाचं दर्शन झालं. असं प्रचंड असं प्रभू असे माझ्याकडे बघताय निर्वाणे का. मी खूप म्हणजे हॅलो. हा ताई बोला बोला, येतोय आवाज. हा, मला म्हणजे मी आज म्हणजे मला आहे ना ताई गुरुचरित्र पारायणाला बसायचं होतं, पण मला काही अडचणीमुळे मला आहे ना मला पारायणाला बसता नाही आलं. पण तरी स्वामी माझ्या पाठीमागे आहे उभे, असं मला दाखवलं. खूप सुंदर ताई. मी खूप रडते, कारण की ताई मला इच्छा होती का मी यावेळेस पारायण करील, पण नाही, मला काय दुष्ट शक्तीनं काय मला घेरलं काय माहित नाही. मला त्या अडचणच थांबायचं नावच घेत नाहीये. पण स्वामी माझ्या पाठीमागे उभे आहे कालभैरवाच्या रूपाने, आणि वराहाच्या दर्शन दिलं. म्हटलं स्वामी साक्षात माझ्या पाठीमागे उभे आहे, असं मला डायरेक्ट दर्शन दिलं. खूप सुंदर ताई. खूप अद्भुत अप्रतिम अनुभव. सांगताना रडू येतंय मला, पण काय करणार. स्वामींना माझी अडचण माहितीये का. मी खूप प्रयत्न करते, पण आता काय करणार, माझ्या हातात नाहीये.
वगैरे. चालेल ताई. असं मनात नेगेटिव्ह विचार नाही आणायचे. सर्वस्व प्रभूंची इच्छा असं म्हणून चालायचं आणि नामजप करायचे. जितकं आपण नाही करू शकत ना सेवा, मग आपण फक्त नामस्मरण करायचे ताई. हो ताई, नामस्मरण करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दत्तात्रेय दादा, तुम्हाला काही बोलायचंय का? अदरवाईज म्यूट करा ना. अजून कोणाला बोलायचे? ताई मी बोलते. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. गायत्री सहस्त्रनामाचा एक अनुभव सांगते. ज्यावेळेस 121 दिवसात संकल्प केला होता, सुरुवातीला घरातून खूप नकार होता की नाही का. मी म्हंटल आपल्या मुलाची, आता मुलगी माझी 10वीला आहे, मुलगा 12वीला आहे. मी मुद्दामच म्हंटल की या मुलांच्या शिक्षणासाठी दादाने आपल्यासाठी सेवा चालू केली सर्व विद्यार्थ्यांसाठी. असं खोटं म्हणजे नाही म्हणता येणार, पण असं मी सांगितलं होतं माझ्या मनाने. काही दिवस गेले, महिना गेला, 2 महिना गेला. 3ऱ्या महिन्यामध्ये इतका त्रास झाला ना, मला तर हवनाला बसं वाटत नव्हतं. पण मी काय करायचे, माळा घ्यायची, कधी कधी 7व्या माळेला झोपून जायची. असं खूप म्हणजे निगेटिव्ह व्यक्ती शक्ती त्रास देत होती ना, बसच वाटायचं नाही. परत मी असं पेशंट टाकला, त्यावेळी लिंबू घेऊन बसा. त्यातून बाहेर पडते ना पडते तोपर्यंत माझे मिस्टर बोलले आजपासून सर्व हवन सेवा बंद करायची, काहीच करायची गरज नाहीये. सारखं उठते सुटून देवापाशी बसते. मग मला खूप म्हणजे टेन्शन आलं, आता काय करायचं. मग मी काय केलं, मला झोपच लागणार. दुसऱ्या पहाटे 3 वाजता उठले. पहाटे 3 वाजता उठून आंघोळ केली, देवपूजा केली, 4 वाजता हवनाला बसले. 4 ते 5 हवन, 5 वाजेपर्यंत हवन झालं. हवन झाल्यानंतर तिथून परत आपले माझे रोज रुटीन करायला लागले. मग ते म्हणजे त्यांचा बोलण्याचा राग होता म्हटल्यानंतर मी त्यांना समजलं नाही की मी हवन केलं. मग त्या दिवशी ते शांत बसले. मग दुसऱ्या दिवशी मी काय केलं, म्हटलं आजकाल काही बोलले नाहीत, म्हणजे त्यांना असं वाटलं, त्यांना असं झालं असं कुठेतरी चूक जाणवली असं. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांचा अंदाज घेऊन परत हवनाला बसले. पण त्या दिवसापासून जे त्यांच्यामध्ये इतके बदल झाले ना, खरंच माझ्या संसाराचे म्हटलं तर काया पालटच झाली. म्हणजे जे व्यक्ती मला कधी साधा बाहेर सुद्धा जाऊन देत नव्हते की नाही का, आरतीला जा किंवा ग्राम अभियानचं चालू आहे आमच्या गावामध्ये, ते ग्राम अभियानला मी जास्त म्हणजे असायची पुढं, पण मी कधी सांगत नव्हते की मी स्वतः करतोय असं तसं. पण खूपच. आणि ज्यावेळेस आमच्या गावचं मॅच ठरलं ना, पूर्ण त्यांना इतकं म्हणजे एनर्जी कुठून आली काही माहित नाही. म्हणजे नाही का, कोल्हापूरचे दादा येऊन बघून गेले ते स्पॉट. हे पर दादांनी म्हणजे त्यांना खूप छान सांगितलं समजून की बाबा हा मेळावा कसा घ्यायचा. तुम्ही मिरजगावला जा, मिरजगावच्या मेळाव्यास नाही आलं तर पूर्ण म्हणजे ते बदलूनच गेले. की असं जरी मी मागं जर फिरून बघितलं तर मी असं वाटतं की ती व्यक्ती आणि ही व्यक्ती जमीन आसमानाचा फरक आहे. खरं या सेवेचा सातत्यानं